सो गाईज ऑफिशियली द टॅनिंग सीझन इज हिअर. आय मीन ज्या प्रकारे उन्हाचं तापमान आजकाल वाढत चाललंय बाहेर, तुमच्या स्किन सोबत तुमची आत्मा पण करपून निघू शकते, एवढं तापमान वाढतंय. आणि अशाच वेळेला लाईफ सेव्हर म्हणून मला हिताबाई रुचिताने तिचे हे 2 प्रोडक्ट्स मला पाठवले. एक आहे प्युरिफाईंग उपटन आणि ग्लो उपटन. आणि त्यातलंच आज मी प्युरिफाईंग उपटन ट्राय करते. म्हणजे माझं टॅन तुम्हाला दिसत असेल, इथे माझ्या डोळ्याखाली ग्लो पण गेलाय. ऑब्व्हियसली माझ्या हँड वरती पण खूप टॅन आहे. जे काही तिच्या पेजवर दाखवलं आहे युझिंग राईस वॉटर, बेसन, हे ते, त्या सगळ्या गोष्टी मला जेवढ्या जमतील तेवढं मी ट्राय केलं. इट हॅज वर्कड फॉर माय स्किन. आणि माझी स्किन कॉम्बिनेशन आहे, सो आय होप तुम्हालाही वर्क करेल. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं सुकू द्यायचे. बाय द वे नॅचरल इंग्रेडियंट्स म्हणजे लिटरली ह्याच्यात आहे राईस फ्लावर, नीम पावडर, तुलसी पावडर, मुलतानी मिट्टी, सॅन्डलवूड पावडर आणि वाईल्ड टर्मरिक. सो मी हातावरती यूज करणार आहे ग्लो उपटन, बिकॉज वाय नॉट, हातावरती ग्लो गरजेचाच आहे. रुचिता हॅज ऑलवेज बिलिव्ड इन नॅचरल इंग्रेडियंट्स. म्हणजे आजपर्यंतचे जर तुम्ही तिचे व्हिडिओ बघितले असतील किंवा तिचे स्किन केअर नुसके बघितले असतील तर ते सगळे नॅचरल इंग्रेडियंट्स पासून आहे. म्हणजे नीम पावडर, टर्मरिक पावडर, अशा सगळ्या गोष्टी. पण आता तिने तिचा स्वतःचा ब्रँड हिताबाई रुचिता हे लॉन्च करून आपली लाईफ इझी केली आहे. आय मीन जरी तुम्हाला ते स्किन केअर ट्राय करायचे असतील तरी तुम्हाला ते बाजारात जा, वेगवेगळे पावडर्स घ्या, देन मिक्स करा. बरं ते किती प्रोपोर्शनेट मिक्स करायचंय, लेट इट बी. इट्स बेटर टू जस्ट ऑर्डर एंड ट्राई इट. मला त्या हलकूचा फील येतोय. हलकू क्यू किया रे, मैं तो स्किन केअर कर रहा रे. ऑनेस्टली हे ड्राय होताना थोडंसं खेचल्यासारखं फील होतं. मे बी ते ड्राय होतंय म्हणून असेल किंवा हेच त्याचं काम असेल, बिकॉज इट्स अ प्युरिफाईंग उपटन. लेट्स वॉश इट आउट. सो आय एम बॅक आणि माझा फेस खूप छान फील होतं. म्हणजे खूप छानपैकी माझे पोर्स क्लीन झालेले आहेत आणि माझ्या हातावरती पण डिफरन्स दिसतोय. फर्स्ट यूज मध्ये हलकासा डिफरन्स आहे. आय गेस वीक मधून 2 वेळा वापरलं तर मोस्टली टॅन निघूनच जाईल. थोडंसं ड्राय फील होतंय, बट आय गेस द मॉइश्चरायझर हायड्रेशनचं काम करेलच. एकदम हलकं, असं नाही की एकदम खेचलेला फेस, असं नाहीये. येस, इट हॅज वर्क फॉर मी. आता मी परत हे ट्राय करणार आहे. अँड आय गेस गाईज यू मस्ट ट्राय इट. इट्स ऑल नॅचरल.